जावळी तालुक्यात मेढा या ठिकाणी धनगर समाज आक्रमक झाल्याचं बघायला मिळतोय। आरक्षणाच्या मागणीसाठी आता धनगर समाजाकडून मोर्चा काढण्यात आलाय। धनगर समाजाचा तहसील कार्यालयावरती मोर्चा धडकल्याचं देखील यावेळेस बघायला मिळालं। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी इम्तियाज मुजावर यांनी। आपण तो पाहूयात। येळकोट येळकोट जय मल्हारची गर्जना करत ऐतिहासिक जावळी तालुक्यामध्ये आज या ठिकाणी सकल धनगर समाजाचा आरक्षणाच्या संदर्भात मोर्चा या ठिकाणी आलेला आहे। मुख्यमंत्र्यांचा तालुका म्हणून या जावळी महाबळेश्वर तालुका ओळखला जातो आणि याच तालुक्यामध्ये सकल धनगर समाज हा आरक्षणाच्या संदर्भात आज एकवटलेला आहे। जावळी तालुक्यातल्या तहसील कार्यालयावर आज हा मोर्चा धडकणार आहे। पूर्णतः या जावळी तालुक्यातल्या परिसरात पिवळं वादळ या ठिकाणी येऊन धडकलेलं। आपण याच मोर्चेकऱ्यांच्या बरोबर बातचीत करणार आहोत। आपल्या समेत आहेत धनगर समाजाच्या आरक्षणासाठी मागणी करण्यासाठी आलेले आहेत। काय सांगाल? धनगर समाजाला एसटीच्या आरक्षणाची अंमलबजावणी होण्यासाठी सकल धनगर समाज जावळी तालुक्यातल्या डोंगरदऱ्या खोऱ्यातला एकवटलेला आहे। खरं वास्तविक धनगर समाजाची एसटीच्या आरक्षणाची मागणी ही खूप जुनी आहे, ती आत्ताची नाहीये। तरी सुद्धा वेळ काढूपणाचं धोरण अवलंबल्यामुळे धनगर समाजाची फक्त अंमलबजावणी करायची आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये त्याची तरतूद केलेली आहे। फक्त महाराष्ट्र सरकारनं केंद्राला सांगायचंय की धनगर समाजाच्या एसटीच्या आरक्षणाचे दाखले त्वरित पारित करा, हीच आमची मागणी आहे। आज महिला संघटना मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मागे आलेली आहे, पाठिंबा मोठ्या प्रमाणात जाहीर केलेला आहे। एक महिला म्हणून आरक्षणाच्या संदर्भात आपली काय भूमिका आहे? एसटी मध्ये प्रवासामध्ये मागणी आहे आमची, म्हणजे त्यात सुधारणा व्हायला पाहिजे ही विनंती। या महाराष्ट्रामध्ये धनगर नावाची जात अस्तित्वात नाही असं सर्वांनी लेखी स्वरूपात दिलेलं आहे। महाराष्ट्र सरकारला आणि केंद्र सरकारला धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करण्याला काय अडचण आहे? आणि मुंबई हायकोर्टामध्ये पण आमची याचिका चालू आहे। 8 डिसेंबरला सुनावणी झाली, 11 डिसेंबरला सुनावणी झाली, येत्या 3, 4, 5 जानेवारीला पण सुनावणी आहे। त्याच्यामध्ये पण तुम्हाला कोर्टातून आमचा प्रश्न सुटेलच। राष्ट्रावरती लढाई लढणं पण खूप गरजेचं आहे। त्यासाठी मी महाराष्ट्र सरकारला जाग आणण्यासाठी या मोर्चाचं आयोजन केलेलं आहे। हा मोर्चा शांततेच्या मार्गाने तहसीलदार कार्यालयाच्या या ठिकाणी धडकणार आहे आणि शांततेच्या मार्गाने आज समाप्त होईल। वर्षभर एसटी मध्ये या ठिकाणी आरक्षण व्हावं अशी मागणी संपूर्ण महाराष्ट्रभर या समाजाची होत आहे। कॅमेरामॅन जुबैर सह इम्तियाज मुजावर, लोकशाही मराठी, सातारा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।